-5. प्लीज गप्पा मारू नका. वाचायला सांगितलं तर पाठवायचं. Good morning. Am I audible? Yes, sir. Yes, sir. Last time we have started the last unit, center of gravity and moment of inertia. So in this particular chapter, it is just a kind of revision of the earlier things which are known to you, except the numericals. Numericals जे आपल्याला माहिती नाहीत एवढाच पार्ट याच्यामध्ये नवीन असेल. Otherwise, theoretical part हा सगळा बऱ्यापैकी repetition असेल. Okay. So in this we have understood the center of gravity, the point through which the entire weight is supposed to be acting. त्याला आपण काय म्हणतो? Center of gravity. Center of gravity हे कुणासाठी applicable आहे? 3-dimensional body. समजतंय का? Which is having certain thickness. बरोबर आहे. नेक्स्ट अजून एक याच्यामध्ये आपण कन्सेप्च्युअल पार्टिकलला वेट असतं किंवा नाही हे आपण चर्चा केलं आठवतंय ना. नेक्स्ट we have understood center of area. ठीक आहे, which is also called as centroid. तर याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं बघा, तर the point at which the entire area is supposed to be acting or concentrated. जिथं वेट कॉन्सन्ट्रेट झालेला आहे त्या पॉइंटला काय म्हणतो सांगा, सर्वांनी उत्तर द्या. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा 3-dimensional बॉडी साठी असेल आणि सेंटर ऑफ एरिया कोणासाठी असेल, द पॉइंट ऍट विच एरिया इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड, इट इज फॉर 2-dimensional प्लेन्स. त्यामुळे सेंटर ऑफ एरिया किंवा सेंट्रॉइड हा प्लेन साठी असतो आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कोणासाठी असतो, 3-dimensional फिगर्स. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Then we have understood the difference between the two and how to find the centroid or composite figures. Composite figure म्हणजे काय, तर which is formed from addition or subtraction of two figures. दोन रेग्युलर शेप, दोन किंवा त्यापेक्षा जास्त जे रेग्युलर शेप्स आहेत, ट्रायंगल, सर्कल, सेमी सर्कल, बरोबर का, रेक्टँगल, स्क्वेअर, यांचं कंपोजिशन एकत्र करून जो शेप तयार होतो त्याला काय म्हणतात, कंपोजिट प्लेन्स. ठीक आहे.
कंपोजिट प्लेन कसं असू शकतं? इथं आहे तसं एक स्क्रीन दिसते ना सर्वांना? कंपोजिट, ठीक आहे, दिस इज द एक्झाम्पल ऑफ कंपोजिट प्लेन. समोर दिसतंय ना? इट इज फॉर्म बाय टू रेक्टँगल्स. कोणकोणते रेक्टँगल सांगा? बोला ना. दिस इज द फर्स्ट रेक्टँगल. याचं आपण इंट्रोडक्शन मागच्या वेळी पाहिलंय कॉलेज, आठवतंय का? सो दिस इज द फर्स्ट रेक्टँगल. ठीक आहे, याला A2 म्हणा आणि वरचा जो रेक्टँगल आहे त्याला A1 म्हणा. ठीक आहे, आता A1 चा जर तुम्ही विचार केला, ठीक आहे, दिसतो सर्वांना A1? A1 ची लेंथ किती सांगा? A1 ची लेंथ ऑनलाईन स्टुडंट्स इट इज 100 आणि A1 ची हाईट किती आहे? 20. इज दॅट फाईन? ठीक आहे. नेक्स्ट, आता A1 चा सेंट्रॉइड कुठे असेल हे तुम्ही लोकेट करू शकता? येस ऑर नो? A1 चा सेंट्रॉइड कुठे असेल? तर इट विल बी द इंटरसेक्शन ऑफ टू डायगोनल्स. इज इट करेक्ट? ठीक आहे, मग हा सेंटर ऑफ एरिया जो आहे त्याचा तो लोकेट करा. A1 चा सेंट्रॉइड जो आहे, सेंट्रॉइड म्हणजे सेंटर ऑफ एरिया, समजतं ना? कुठला तरी एक शब्द वापरूया आपण, सेंट्रॉइड वापरायचा. ठीक आहे, तर A1 चा सेंट्रॉइड किंवा सेंटर ऑफ एरिया हा समजा G1 आहे. ठीक आहे, तर याचं डिस्टन्स विदिन द प्लेन हे किती असेल हो? त्याच्या बेस पासून किती असेल? 20 च्या हाफ. समजतंय? 10. ठीक आहे, इन द सेम वे हा जो व्हर्टिकल रेक्टँगल आहे त्याला आपण म्हणूया A2. चालेल? आता याची लेंथ किती? आता लेंथ हे अलोंग एक्स ऍक्सिस घेतो आपण, बरोबर ना? तर लेंथ किती याची? 20 आणि याची हाईट किती आहे? 100. समजतंय ना? हा रेक्टँगल हाईट आहे 100, म्हणजे एरिया 20 into 100 हा A1 असेल. सॉरी, 100 into 20, 20 into 100 दोन्हीचा अर्थ एकच, बरोबर ना? एरिया सेम आहे दोघांचा. ठीक आहे, आता हा जो सेकंड रेक्टँगल आहे याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी तुम्ही पुन्हा एकदा लोकेट करा. कुठं असेल? इंटरसेक्शन ऑफ टू डायगोनल्स. आता याची हाईट जर 100 असेल सेकंड रेक्टँगलची, तर जो सेंटर ऑफ एरिया आहे, सेंट्रॉइड आहे G2, याचं बेस पासूनचं डिस्टन्स किती असेल? ऑफकोर्स 50. इज दॅट क्लिअर? पण लक्षात आलंय? ओके, लेट्स कंटिन्यू. आता आपल्याला काय सांगितलंय? लोकेट द सेंट्रॉइड ऑफ द T सेक्शन. T सेक्शन कसं तयार झालंय? इट इज कॉम्बिनेशन ऑफ टू रेक्टँगल्स. इज दॅट फाईन? ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट. Now we have to assume the position of x and y axis. जर x आणि y axis च्या पोझिशन दिल्या नसतील तर assume करायच्या आहेत. ठीक आहे, assume कुठं करतो सांगा? लिहून घेतलंय, वाचा. If the position of x and y axis are not given, where they should be assumed? तर x axis कुठे घेणार? बॉटम मोस्ट पोझिशनला घेणार. समजतंय ना? जर दिले नसेल पोझिशन तर. इफ द पोझिशन इज गिवन तर काय अजून करायची गरज नाही. एक्स ऍक्सिस कुठे घेणार सांगा? बॉटम मोस्ट पोझिशन. इज दॅट क्लिअर? सो दिस इज एक्स ऍक्सिस. आणि वाय ऍक्सिस कुठे घेणार? इफ इट इज नॉट गिवन, एक्स्ट्रीम, बोला ना, एक्स्ट्रीम लेफ्ट. Shall we continue? So this is the position of y-axis. ठीक है. Next, let us assume that आता G1 हा कुणाचा सेंट्रॉइड आहे सांगा? G1 हा कुणाचा सेंट्रॉइड आहे? A1. हे मी लिहून देणार नाही, कारण हे शेअर करतो मी तुम्हाला. एवढ्या सोप्या गोष्टी लिहून द्यायच्या म्हणजे अवघड आहे. तर लिहून घ्यायचं असलं घ्या, मला काही टेन्शन नाही. हा A1 आहे, याचा सेंट्रॉइड कोण आहे? G1. आणि हा जो A2 आहे याचा सेंट्रॉइड कोण आहे? G2. पण ह्या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे त्या कॉम्बिनेशनला आपण काय म्हणतो? कंपोजिट प्लेन म्हणतो. आर यू गेटिंग ऑर नॉट? तर ह्या दोघांचा कंपोजिटचा सेंटर ऑफ
एरिया किंवा सेंट्रॉइड इथं कुठतर आहे असं आपण ऍझ्युम केलं. शॅल वी कंटिन्यू? ओके. नेक्स्ट त्याची पोझिशन लोकेट करायची. पोझिशन लोकेट करायची म्हणजेच काय? वी हॅव टू फाइंड आउट द डिस्टन्सेस फ्रॉम एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस. इज दॅट क्लिअर? तुम्ही बोलताय बाळा, तुमच्याकडे माझं लक्ष आहे तरी पण कसं बोलताय? सेपरेट बसायची गरज आहे का? इथून पुढे सांगायची गरज आहे ना? जास्त येत असेल तर आपला आपला अभ्यास करत बसा, काय अडचण नाही मला. ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी हे लेक्चर चालू. इज दॅट क्लिअर? ज्यांना जास्त येतं त्यांच्यासाठी लेक्चर नाही. शिक्षका नेहमी सामान्य लोकांना लागतो, असामान्य लोकांना शिक्षकाची गरज नाही. इज दॅट क्लिअर? तर जी, कॅपिटल जी हा काय आहे? सेंटर ऑफ एरिया और सेंट्रॉइड फॉर द कंपोजिट फिगर. याचं डिस्टन्स तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल, बरोबर आहे? तर त्याला आपण काय म्हणतो? एक्स बार. एक्स बार म्हणजे काय असेल? डिस्टन्स फ्रॉम वाय ऍक्सिस. इज दॅट क्लिअर? Then we have to assume y bar. Y bar म्हणजे काय असेल? फ्रॉम एक्स ऍक्सिस. तुम्हाला एक्झॅक्ट पोझिशन लोकेट करायची आहे कुणाची? कॅपिटल जी ची. व्हॉट इज द फॉर्म्युला? एक्स बार जर पाहिजे असेल तर A1 x1. A1 म्हणजे काय? एरिया ऑफ द फर्स्ट प्लेन. समजतंय ना? प्लस A2 x2 एरिया ऑफ सेकंड प्लेन. ठीक आहे. x1 म्हणजे काय सांगा? तर G1 चं डिस्टन्स. येस और नो? आणि G1 चं डिस्टन्स कुठून? फ्रॉम वाय ऍक्सिस. समजतंय? मग x1 किती असेल सांगा? 100 च्या निम्म. येस और नो? किती? 50. x2 म्हणजे काय? तर G2 चं डिस्टन्स वन्स अगेन फ्रॉम वाय ऍक्सिस. या केस मध्ये नोट काय केलं तुम्ही? x1 and x2 आर सेम. बरोबर आहे का? विच इज इक्वल टू. इज दॅट क्लिअर? ओके. A1 A2 तुम्हाला व्हॅल्यूज माहिती आहे. A1 किती आहे? 2000. इज इट करेक्ट? इंटू x1 50. A2 इंटू x2 एरिया पण किती आहे? 2000च आहे. इंटू 50 डिवायडेड बाय कॅपिटल ए म्हणजे काय? कॅपिटल ए म्हणजे काय? एरिया ऑफ द कंपोजिट फिगर. समजतंय ना? A1 प्लस A2. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. कॅल्क्युलेशन करता येईल. उत्तर किती येतं? 50 mm. साधी गोष्ट आहे. जर G1 चं डिस्टन्स 50 असेल, G2 चं डिस्टन्स 50 असेल, तर कॅपिटल जी सेंट्रॉइड ऑफ द कंपोजिट फिगर हा कुठे येणार आहे? ऍक्सिस ऑफ सिमेट्री वरतीच येणार आहे. इज दॅट क्लिअर? हे लॉजिकली क्लिअर आहे, पण ते आपण फॉर्म्युल्याने फाइंड आउट केलेलं आहे. शॅल वी कंटिन्यू? ठीक आहे. Yes, sir. So 50 mm from the x-axis is the position of centroid of the composite T section. Shall we continue? ठीक आहे. पुढे काय झालेलं आहे? ब्रॅकेटची पोझिशन मला वाटतं इंटरचेंज झाली होती, असं काहीतरी झालं होतं. ठीक आहे. आता तुम्हाला y बार पाहिजे. y बार म्हणजे काय सांगा? डिस्टन्स फ्रॉम एक्स ऍक्सिस ऑफ कॅपिटल जी. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. आता मला सांगा मग A1 इंटू y1. A1 किती आहे? 2000. येस और नो? Yes. इथं काय डाऊट आहे का? No, sir. Y1 110 घेतलाय. 110 कशाला सांगा? 100. बरोबर आहे ना? Yes. प्लस हाफ ऑफ 20. इज दॅट क्लिअर? 100 प्लस हाफ ऑफ 20. त्यामुळे A1 इंटू Y1 110 प्लस A2 2000 माहिती आहे. Y2 म्हणजे काय? तर कॅपिटल जी चं डिस्टन्स. समजतंय ना? सॉरी, G2 चं डिस्टन्स.
G2 चं डिस्टन्स फ्रॉम x ऍक्सिस. दिस इज y2. हे किती असणार सांगा? 50. 2000 into 50 divided by capital A is summation of two areas. Is that clear? याच्यापेक्षा Yes. जास्त एक्सप्लेन करायची गरज वाटते का? नोट करताय? करा. And we are fortunate enough that at least toward the end of the semester we are in the classroom. बरोबर आहे ना? UT third होती ना? Yes, sir. Okay, let me note it. Question number. So 14 and 15. Question number 14. कुठे ओपन करा Google Form. You have already responded असं येते काय? स्नॅपशॉट असेल तर सांगा. Velocity of a train A is 50 km/h. Velocity of a train B is 55 km/h. Velocity of A plus 50 होती. Velocity of B 55. आणि विचारले काय? Train are moving in different parallel direction. Then Opposite direction. yes. हा. Velocity काय विचारलं होतं? Direction B. क्वेश्चन नंबर 4 कुठला होता? Trains moving A by different. B होता का B by A होता? A by B भी होता आणि B by A भी होता. 14 and 15. So दोन्ही ठिकाणी अपोजिट होता का सेम होता? opposites होते. हा मग दोन्ही ठिकाणी 105 उत्तर येईल बरोबर ना? Yes, sir. ठीक आहे ओके. And sir, काय डाऊट असेल तर मला सांगा ना. Cartesian equation of trajectories. थांबा एक मिनिट. यापैकी 14 ला उत्तर काय दाखवतं तुमच्याकडे करेक्ट आन्सर? ठीक आहे मला क्वेश्चन नंबर फक्त सांगा. फॉर्च्युनेटली इकडे बघा गुगल फॉर्म मध्ये एक प्रोव्हिजन असते. प्रोव्हिजन काय असते? जे करेक्ट आन्सर की आम्ही इनपुट म्हणून देतो. Okay, shall we continue to next problem? Shall we continue? You have understood this problem? Okay. Now, पुढचा प्रॉब्लेम चेक करा. रेकॉर्डिंग चालू झालंय का? झालंय. आता या प्रॉब्लेम मध्ये एक्स आणि वाय ऍक्सिस ची पोझिशन दिलेली नाही. आर यू गेटिंग? काय सांगितलं या प्रॉब्लेम मध्ये? एक्स आणि वाय ऍक्सिस ची पोझिशन दिलेली नाही. तर काय प्रॉब्लेम असे असू शकतात ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्स आणि वाय ऍक्सिस ची पोझिशन दिलेली आहे. आर यू गेटिंग? तर जिथं दिलेली नाही पोझिशन तिथे अज्युम करायची. फॉर एक्झाम्पल आताच प्रॉब्लेम. आता नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये सिमिलर टी सेक्शन आहे. सेम डायमेन्शन आहेत माझ्यामध्ये. ठीक आहे. अँड रीड द स्टेटमेंट नाउ. लोकेट द सेंट्रॉइड ऑफ द टी सेक्शन. ठीक आहे. तुम्हाला सेंट्रॉइड लोकेट करायचं आहे. आधीच्या प्रॉब्लेम मध्ये एक्स आणि वाय ऍक्सिस पोझिशन दिलेली नव्हती. तर कुठे घेतली तुम्ही? एक्स ऍक्सिस बॉटम मोस्ट, वाय ऍक्सिस टुवर्ड्स लेफ्ट, एक्स्ट्रीम लेफ्ट. बरोबर आहे. आता या केस मध्ये स्पेसिफिक पोझिशन दिली आहे. वाय ऍक्सिस कुठे घ्यायला सांगितलंय? बाय कन्सिडरिंग वाय ऍक्सिस ऍट द ऍक्सिस ऑफ सिमेट्री. म्हणजे आता जो तुम्हाला सेंट्रॉइड लोकेट करायचा आहे त्यासाठी वाय ऍक्सिस कुठे दिलाय? इथं. इज इट विजिबल? दिसतोय का? दिस इज द पोझिशन ऑफ वाय ऍक्सिस. ठीक आहे. आणि एक्स ऍक्सिस कुठे सांगितलंय?
एक्स ऍक्सिस ऍट द टॉप ऑफ टी सेक्शन. एक्स ऍक्सिस घेतोय आपण आता इथं. इज दॅट क्लिअर? सो दिस इज द पोझिशन ऑफ एक्स ऍक्सिस. ठीक आहे. बट द फॉर्म्युला इज नॉट गोइंग टू चेंज. फॉर्म्युला काय सांगतो? एक्स बार इज इक्वल टू a1 x1 प्लस a2 x2 डिवायडेड बाय a1 प्लस a2. ठीक आहे. आता इथं ब्ल्यू कलरचा एक रेक्टेंगल आहे, त्यात काय लिहिलं ते बघू नका, ते शेवटी बघा. ठीक आहे. आता लॉजिकली मला सांगा व्हॉट इज x1. x1 म्हणजे काय? तर G1 चं डिस्टन्स. लेखक समोर बघा ना. हा, व्हॉट इज x1? x1 म्हणजे काय? तर एरिया, आता प्रॉब्लेम तुम्हाला एक्सप्लेन केला, तुम्ही लिहून घेतला. इथे x1 ची व्हॅल्यू तुम्ही मगाशी सांगत होता, लिहून घेतली. x1 म्हणजे काय? तुम्ही उत्तर दिल्याशिवाय पुढे जाणार नाही. भरपूर वेळ आपल्याकडे, मला माहिती आहे. 5 वाजेपर्यंत घेणार आहे उत्तर येतो. हा, what is x1? Distance of G1 from y axis. Is that clear? ठीक आहे. आता मला सांगा, हा जो एरिया A1 आहे म्हणजे 1 चा एरिया, बरोबर. आता y axis ची पोझिशन बदलली, G1 तिथंच आहे, बरोबर ना? मग आता G1 चं डिस्टन्स फ्रॉम y axis किती असेल? 0. म्हणजे x1 इज 0. इज दॅट क्लिअर? नेक्स्ट, G2 म्हणजे काय अज्युम करताय तुम्ही? डिस्टन्स ऑफ G2 फ्रॉम y axis. आता हा जो सेकंड एरिया आहे, सेकंड एरिया म्हणजे कुठला? व्हर्टिकल रेक्टेंगल. समजताय का? हा रेक्टेंगल समजताय ना? याचा सेंटर ऑफ एरिया सॉरी इथे G2. ठीक आहे. या G2 चं डिस्टन्स y ऍक्सिस पासून, त्याला आपण काय म्हणलं होतं? x2. व्हॉट इज दॅट डिस्टन्स? 0. A1 x1 हा प्रॉडक्ट 0 असेल. येस ऑर नो? A2 Yes. हा प्रॉडक्ट 0 असेल. त्याला तुम्ही कशाने पण डिवाइड करा, x बार किती येईल? 0. याचा अर्थ जो कॅपिटल G आहे कंपोजिट प्लेनचा सेंटर, हा सुद्धा कुठं असला पाहिजे? ऑन y ऍक्सिस. इज दॅट क्लिअर? शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. नेक्स्ट, आता तुम्ही अज्युम करा y1 आणि y2. महत्वाचं तेवढं. तर y1 म्हणजे कुठला डिस्टन्स आहे? G1 G1 चं डिस्टन्स फ्रॉम x x ऍक्सिस किती असेल ते? 10. 10. समजतंय ना? Yes. आणि y2 म्हणजे काय हो? G2 डिस्टन्स ऑफ x axis. हे y1 आणि हे y2. सांगा मग y1 किती आहे? 70. Y1 10. y1 किती आहे? 10. प्रश्न सोपा आहे. y1 किती आहे एवढं सांगा. y1 किती आहे? 10. x ऍक्सिस वरती आहे. समजतंय ना? आणि तिथून जर तुम्ही डिस्टन्स असं वरून टाकलं, वटवागळ्यासारखं उलट, समजतंय ना? म्हणजे आपण एक कारागीर आहोत, हातामध्ये टेप घेतला आणि वरून लोंबकळून डिस्टन्स मोजतो असं अज्युम करा. तर जास्त समजत नसेल तर वरून उलट लटकत मेजर तुम्ही केलं, हे डिस्टन्स किती येईल? 10. 10. इज दॅट क्लिअर? सो y1 इज 10. y2 किती असेल? 70. किती असेल? 20 प्लस हाफ ऑफ 100. बरोबर ना? Yes. तर y2 असेल 70. इज दॅट क्लिअर? एवढं त्याच्यामध्ये सांगण्यासारखं आहे. नोट करताय?
ओके, डू यू फील दॅट दिस प्रॉब्लेम्स आर सिम्पल? सोपे आहेत. हे जर तुम्हाला ऍज एन एमसीक्यू विचारले तर याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला ऑप्शन देतील, एक्स बार किती वाय बार किती. आर यू गेटिंग? 4 ऑप्शन असतील त्यात तुम्हाला राईट ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल, कारण ऑनलाईन एक्झाम असेल. त्यामुळं जे काय आन्सर तुम्ही फाइंड आउट करतात दे विल बी इन द फॉर्म ऑफ ऑप्शन्स. यू हॅव टू सिलेक्ट द राईट ऑप्शन. सो इफ यू वांट टू सॉल्व these problems honestly, you should know the procedure. Okay, as per my assumption, you have not solved such problems in 11th or 12th. CGMA फक्त डेफिनेशन पाहिजे असतील आपण, बरोबर ना? एक्झाम्पल होती, एक्झाम्पल कोणी कोणी सोडवलं त्याच्यावर पूर्वी? ओके, अजून शिक्षकांवरती पण अवलंबून असं तुम्ही पाहता. शेवटी स्लॉगवर मध्ये कसं असतंय, काय शिकवलं काय नाही कोणालाच कळत नाही. तुम्हाला शिकवलं असेल कदाचित सिलेबस मध्ये असेल, ऑनलाईन मध्ये काहीच कळलं नाही, बरोबर ना? सिलेबस मध्ये काय नाही कळलं. बट आय होप इट इज नॉट हॅपनिंग ऍट लिस्ट विथ आवर सब्जेक्ट. काय चाललंय ते समजतंय ना? येस और नो ऑनलाइन स्टूडेंट्स? Sir. Don't forget to find x bar. X bar will be 0. It means that it lies on y axis. Is it over? Shall we continue? Shall we continue, online students? Yes, sir. Now this problem you need to understand on your own. समोर लक्ष द्या सर्वांनी. आता पहिली गोष्ट एकच करा, जो पेन हातामध्ये आहे तो ठेवून द्या बाजूला. ओके, जस्ट ऑब्झर्व. इकडे पाहता, काय करायचंय, फक्त ऑब्झर्व करा. A1 आपण कशाला म्हणतो सांगा? Area. What is A1? The rectangle at top. Is that fine? ठीक आहे. What is A2? सेकंड एरिया म्हणजे काय, तर हा जो व्हर्टिकल रेक्टँगल आहे, समजताय ना? Yes. बोला ना, याला काय म्हणलं? A2. A2. ठीक आहे. आणि A3 म्हणजे काय, तर हा बॉटमचा मोठा रेक्टँगल जो हॉरिझॉन्टल आहे त्याला A3 म्हणतात. इज दॅट फाईन? टेल मी द व्हॅल्यूज ऑफ A1, A2 अँड A3. सांगा. A1 किती आहे? 20 into 100. इज दॅट फाईन? म्हणजे किती आला? 200. जे काय येईल ते 20 into 100 लिहू आपण. इज दॅट फाईन? पहिल्या रेक्टँगलचा एरिया 20 into 100 टॉपचा. एनी डाउट्स? Area of second rectangle A2. It is once again 100 into 20. ठीक आहे. 20 into 100 काय म्हणायचं म्हणा, 100 into 20 म्हणा. 2000 will be the answer. Is that fine? A3 length 150, बरोबर आहे का? आणि हाईट किती आहे? 30. 4500 येईल. A1, A2, A3 समजलं सर्वांना? ठीक आहे. नेक्स्ट, व्हाट इज द नेक्स्ट थिंग यू रिक्वायर? You require the position of x axis and y axis. So you have to confirm whether it is given or it should be assumed. Locate the centroid of I section. म्हणजे तुम्हाला फक्त सेंट्रॉइड लोकेट करायला सांगितलं आहे. एक्स आणि वाय ऍक्सिस ची पोझिशन दिली का? बोला ना. Whether the position of x and y axis is given. If it is not given, what should be done? Exactly. X axis कुठे घेणार? Bottom.
एक्स ऍक्सिस इथे घेतला, ठीक आहे, आणि वाय ऍक्सिस कुठे घेणार सांगा. इथे घ्यायचं का, Yes. कुठे घ्यायचा, एक्स्ट्रीम लेफ्ट. ओके, त्यांनी या ठिकाणी पोझिशन मला वाटतं दिलेली आहे. वाय ची पोझिशन दिली केवढं विचारतो तुम्ही. स्टेटमेंट मध्ये कुठे दिसतं का, सिलेक्टिंग कोऑर्डिनेट सिस्टीम ऍज शोन. त्यांनी अज्युम करतानाच इथे अज्युम केलाय. ठीक आहे, मग आपण याच्यानुसारच कॅल्क्युलेशन करूया, चालतंय का. Yes, sir. एक लक्षात घ्या, आर लिस्निंग, जिथं कुठं तुम्ही ऍक्सिस ची पोझिशन घेताय ती मेन्शन करा आणि डिस्टन्स त्यानुसारच घ्या. इज दॅट क्लिअर, येस ऑर नो. Sir. सो इन दिस केस इट इज अज्युम्ड ऍट द सेंटर. तुम्ही इथं जरी घेतला तरी सुद्धा चुकला असं म्हणता येत नाही. इथं घेतला तरी पण बरोबरच, फक्त जी पोझिशन तुम्ही दाखवताय त्यानुसार डिस्टन्सेस घ्या. इज दॅट फाईन, Yes. येस ऑर नो. जर तुम्ही पूर्वी शिफ्टिंग ऑफ ओरिजिन शिकला असेल, शिकलाय कधी, तर तुम्ही एक्स एक्स आणि वाय एक्सिस शिफ्ट करता, पण तो जो पॉइंटचं लोकेशन आहे ते तुम्ही बदलता का, नाही. समजतंय ना, येस ऑर नो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही घराच्या समोर उभारलाय, घरामध्ये आत जाण्यासाठी 4 पायऱ्या तुम्हाला चढून जावं लागतं, ठीक आहे. तर तुमची हाईट समजा हॉलमध्ये उभा करून मेजर केली आणि तुमची हाईट समजा अंगणामध्ये उभा करून मेजर केली, तुमची हाईट बदलते का, नाही बदलत. बदलतो काय, फक्त रेफरन्स. इज दॅट क्लिअर, येस ऑर नो. म्हणजे मी अंगणात उभारलो, बरोबर का, 6 फूट 2 इंच उंची आहे माझी, आणि समजा मी घरात गेलो, उंची तेवढीच राहणार ना. आता झोपेची हाईट मेजर करणार 3.5 फूट, 9 फूट 7 इंच उंची खाली म्हणणार का, नाही ना, नाही. आर यू गेटिंग, येस ऑर नो. सो द पोझिशन विल नॉट चेंज. पॉइंटची पोझिशन बदलणार नाही. जर तुम्ही ऍक्सिसची लोकेशन बदलली तर डिस्टन्सेस त्यानुसार बदलतील, पण पॉइंटची पोझिशन बदलेल का, अरे बोला ना. No, sir. म्हणजे तुम्ही ऍक्सिस कुठं जरी घेतला तरी G1 G2 यांचं लोकेशन बदलेल का, No, G1 sir. G2 लोकेशन बदलेल का, नाही. आणि G1 G2 ची पोझिशन बदलत नाही, याचा अर्थ कॅपिटल जी ची पोझिशन बदलत नाही. इज दॅट क्लिअर, येस ऑर नो. हे दिस इज द लर्निंग. शिकायचं म्हणजे काय शिकायचंय, हे शिकायचं. कॅल्क्युलेशन कुणी करू शकतं. शॅल वी कंटिन्यू. त्यामुळे हा वाय ऍक्सिस सेंट्रल पोझिशन घेतला तरी चालेल, एक्स्ट्रीम लेफ्टला घेतला तरी चालेल, कारण मिळणारं जे जीचं डिस्टन्स आहे ते त्या रेफरन्सच मिळणार आहे, म्हणजे पॉइंट तिथंच आहे. इज दॅट क्लिअर, ठीक आहे. या लोकेशन नुसार मला सांगा आता, फर्स्ट पॉइंट x1 x2 x3 किती आहेत, आता x1 म्हणजे काय, परत तेच. x1 म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ G1 फ्रॉम y ऍक्सिस. काय लोक एवढे चेहऱ्यावरती रेस सुद्धा आणत नाही, म्हणजे हे आपल्यासाठी चालू असं वाटत नाही, एवढे विरक्त झालेले. तर थोडस फ्रेश चेहरा, काहीतरी समजतंय, असं कृत्रिम भाव आणा चेहऱ्यावरती. हा, एकदम असं सनी देओल सारखा चेहरा नको, हा, काहीच भाव नाही चेहऱ्यावर. x1 म्हणजे काय, x1 म्हणजे काय, G1 from y axis. Similarly, distance of G2 and distance of G3. बरोबर आहे. हे तिघाचे तिघ ब्रह्मा विष्णू महेश कुठं आहेत, y ऍक्सिस वरती, त्यामुळे त्यांचं डिस्टन्स फ्रॉम y ऍक्सिस 0. म्हणजे कॅपिटल G सुद्धा कुठं असणार आहे, Y axis. y ऍक्सिस वरतीच असणार आहे. इज दॅट क्लिअर, फर्स्ट पॉइंट इज क्लिअर. त्यामुळे त्याचं डिस्टन्स x बार हे y ऍक्सिस पासून किती येणार आहे, 0. Zero. समजतंय, शॅल वी कंटिन्यू. आणि पुढचं तर सगळं आपल्याला माहिती आहे, A1 X1 बरोबर ना, सॉरी Y1 घेता. आता Y1 किती सांगा, Y1 म्हणजे काय, Y1 म्हणजे Distance of G1 in X axis. Y1 म्हणजे डिस्टन्स ऑफ G1 फ्रॉम
X axis. एक्स कोऑर्डिनेट म्हणजे डिस्टन्स फ्रॉम वाय ऍक्सिस, वाय कोऑर्डिनेट म्हणजे डिस्टन्स फ्रॉम एक्स ऍक्सिस, एक्स कोऑर्डिनेट म्हणजे डिस्टन्स फ्रॉम वाय ऍक्सिस, वाय कोऑर्डिनेट म्हणजे डिस्टन्स फ्रॉम एक्स ऍक्सिस, एक्स कोऑर्डिनेट म्हणजे वाय ऍक्सिस, वाय कोऑर्डिनेट म्हणजे शाबास. चला आता काय पाहिजे तुम्हाला y1. व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ y1? नो, x axis is where at the bottom of the composite plane. Is it correct? Now tell me the value of y1. 140. y1 म्हणजे हे डिस्टन्स आहे, समजताय का? Yes. किती आलं मग? 30 प्लस 100 प्लस 10. इज दॅट क्लिअर? Yes, sir. ठीक आहे. नेक्स्ट y2 किती असेल? 80. तर G2 चं डिस्टन्स x ऍक्सिस पासून किती आलं ते? 30 प्लस 50 किती झालं? लेखक थांबा लातूर, कालच लातूर जाऊन पुढं किती आलं? 30 प्लस 50 ना? बाकी कशाला बोलतो तुमच्या लातूर आहे का? नेक्स्ट आणि व्हॉट इज y3 डिस्टन्स ऑफ G3? हे किती आहे? 15. लिहून घेतला. पुढचं कशी पाहिजे गरज आहे का? चला so note down all the things. I hope now it is clear. Everything is clear. So I must tell you, when you understand the things, it is not necessary to remember. ज्या गोष्टी समजल्या आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी तो गरज पडत नाही, बरोबर आहे ना? लिहून घ्या की नाही, ते फोटो काय करतात? क्लिअर दिसत नाही, करायची सेटिंग. ब्राईटनेस चेंज होत नाही का? तुमच्या पुढच्या पेजला दिसतंय का? दिसत नाही? लाईट मोड ब्लर वाटतंय का? ठीक आहे, ऍटलिस्ट डिस्टन्स जे सांगितले ते तर लक्षात आले. तर आपण थोडस ट्राय करूया, झूम करायचा प्रयत्न करू का? थोडस वेट करा.